In a previous lecture, we saw the continuity of the function. What is meant by the continuity? Okay, if f of x y is a function of two variable, then if this condition is satisfied, that is meant by the f of limit limit x y standing to ab of f of x y is equal to ab, then we say that this function is continuous. And according to this definition, we saw the two or three example on it, and we saw the next example number 4. This that is the proof that the definition of function f of x y is equal to under root of x dot under root of y, such that the x greater than equal to 0 and y greater than equal to 0 is continuous at 0 0. We simply want to find this function is continuous at 0 0. Okay, then by definition we say that the function f 0 0 function of f of 0 0 is equal to under root of 0 that dot under root of 0 is equal to 0, means simply we put the value of f of x and y is 0, then here we get 0 value here also 0, so we get the this type of function, that is the f of 0 0 is equal to under root of 0 dot under root of 0 is equal to 0. Now we taking the one path, that is the y is equal to mx. That is we simply put in the place of y mx. Okay, आपण पुट करता y इज इक्वल टू एम एक्स. ओके, सिम्पली इथे वायच्या फंक्शनमध्ये वायच्या व्हॅल्यूच्या जागी आपल्याला काय पुट करायचं आहे की एम एक्स पुट करायचं. ठीक आहे, तर आपण लिमिट घेतला. ठीक आहे, या फंक्शनवर लिमिट घेतलं तर लिमिट काय होईल, लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू 0 0 अंडर रूट ऑफ एक्स अंडर डॉट अंडर रूट ऑफ वाय इज इक्वल टू लिमिट एक्स स्टँडिंग टू 0. इथे काय येणार, वायच्या जागी अंडर रूट ऑफ एम एक्स. ओके, सिम्पली आणि जेव्हा आपण पुट करू काय, वेन वी पुट लिमिट वी गेट द this limit is equal to 0. Okay, so by definition we say that this limit x y standing to 0 0 under root x y is equal to 0, and also the f of 0 0 is equal to 0. So we say that the given function is continuous at origin. Okay, so this is the one way to prove. Next, by using the definition we want to prove this function is continuous. Okay, let epsilon greater than 0 be given. Now taking the polar coordinates, x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. So next what will happen here, next is next we have definition. By definition we write this, the f of under root mod of f of x y minus 0 means f of x y आणि त्याची लिमिट काय 0. ओके, कारण की आपल्याला गिवन फंक्शनमध्ये कंटिन्युअस ॲट 0 0 दिला, त्यामुळे आपण 0 लिहिला. ओके, तर एफ ऑफ एक्स वायची व्हॅल्यू काय, अंडर रूट ऑफ एक्स अंडर रूट ऑफ वाय गिवन आपण गिवन प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, इथे आपण एक ॲडजस्टमेंट केलेली आहे, अंडर रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स मीन्स काय होणार, अंडर रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स मीन्स 1 होऊन जाणार, मीन्स तेच व्हॅल्यू आपल्याला मिळणार. तर अंडर रूट ऑफ इथे सॉरी अंडर रूट ऑफ 2 बाय अंडर रूट ऑफ 2. नेक्स्ट इथे अंडर रूट ऑफ एक्सच्या जागी आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपण पोलर कोऑर्डिनेट घेतला होता आर कॉस थीटा, अँड अंडर रूट ऑफ वायच्या जागी आपण सेकंड पोलर कोऑर्डिनेट घेतला होता आर कॉस थीटा. ठीक आहे, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार, आर स्क्वेअर कॉस थीटा इंटू साइन थीटा. ओके, तर ते सेपरेट केला, आर स्क्वेअर सेपरेट अँड कॉस थीटा अँड साइन थीटा सेपरेट आपण लिहून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होणार की आर स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होऊन जाणार. ओके, तर सिम्पली आपल्याला काय मिळणार, आर मिळणार. ठीक आहे, आणि हा अंडर रूट एक इथला अंडर रूट 2 आपण या अंडर रूटमध्ये घेऊन जाऊ, तर काय होणार, अंडर रूट 2 कॉस थीटा साइन थीटा. तर आपल्याकडे ते ॲडजस्टमेंट का केली, कारण की आपल्याला याचं फॉर्म्युला माहीत आहे, ट्वाइस कॉस थीटा साइन थीटाचा फॉर्म्युला काय, साइन ट्वाइस थीटा. ठीक आहे, ट्वाइस साइन थीटा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं की मॉड रिमूव्ह केलं. ठीक आहे, मॉड रिमूव्ह केला आणि अशा प्रकारचे आपलं फंक्शन मिळालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय पुट केले आहे की अंडर रूट ऑफ साइन ट्वाइस थीटा इज इक्वल टू आर लेस दॅन 1. ओके, तर त्याची व्हॅल्यू आपण पुट केली आहे की
काय आहे लेस दॅन इक्वल टू 1 आहे. तर काय होणार सिमिलरली हा होऊन जाणार 1 आणि लेस दॅन इक्वल टूचा साईन येणार आणि हा फंक्शन रिमेनिंग उरणार. त्याच्यानंतर काय करू आपण फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ थिटा. ओके फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ थिटा आपण इथे आरची व्हॅल्यू सिम्पली पुट करू. आरची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करू शकतो की पहा इथे जेव्हा एक्स स्क्वेअर आपण जे पोलर कॉर्डिनेट दिले होते त्याचे काय करायचं स्क्वेअर करायचे आणि ॲडिशन करायचं. तर त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट काय मिळणार आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आर स्क्वेअर. ओके तर आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि आपण म्हणू शकतो की ती व्हॅल्यू काय लेस दॅन आहे एप्सिलॉनच्या. तर आपण म्हणू शकतो की इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन एप्सिलॉन अँड वाय स्क्वेअर लेस दॅन एप्सिलॉन. ओके दॅट इज द अंडर रूट ऑफ that is mod of x minus 0 less than delta is equal to epsilon and mod of y minus 0 less than delta is equal to आपण असं कन्सिडर केलं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की hence for given epsilon greater than 0 there exists the del greater than 0 such that we say that the mod of x under root of x under root of y minus 0 less than epsilon whenever mod x minus 0 less than del mod y minus 0 less than del then the limit x y standing to 0 0 of under root of x under root of y is equal to 0. Then we say that the limit x y standing to under root x y standing to 0 0 of under root of x under root of y is equal to f of 0 0 मीन्स f of 0 0 ची व्हॅल्यू आपण स्टार्टिंगला काढली होती काय मिळालं होतं 0 मिळालं होतं आणि याची पण व्हॅल्यू आपण याची लिमिट 0 का लिहिली कारण की इथे पहा इथे काय असते मॉडमध्ये जेव्हा डेफिनेशन आपण लिमिटची बघितली होती इथे काय असते एफ ऑफ एक्स वाय मीन्स मायनस एलची व्हॅल्यू मीन्स लिमिटची व्हॅल्यू किती दिली आहे 0 मीन्स या फंक्शनची लिमिट काय दिली आहे इथे 0 दिला आहे. तर आपण म्हणू शकतो की लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू 0 0 अंडर रूट ऑफ एक्स अंडर रूट ऑफ वाय इज इक्वल टू 0. ओके हे 0 आली आणि आपल्याला हे 0 आहे आणि आपल्याला डेफिनेशननुसार काय करायचं होतं हे प्रूव्ह करायचं होतं. तर आपण म्हणू शकतो की गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट 0 0.